पावसाने उघडीप देताच लोणावळा शहराच्या आजूबाजूच्या डोंगराळ भागात राहणारे आदिवासी लोक त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या डोंगर भागात पिकणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत त्या विक्रीला लोणावळा शहरामध्ये घेऊन येत असतात। आपण या ठिकाणी बघत असाल, या ठिकाणी ह्या ज्या आदिवासी महिला आहेत त्या मोठ्या प्रमाणात या भाज्या घेऊन आलेल्या आहेत। वेगवेगळ्या भाज्या या ठिकाणी आहेत। खरं तर ह्या भाज्या खाणं हे अत्यंत पौष्टिक असतं, शरीराला चांगलं असतं। या ठिकाणी आपल्या महिला आहेत, त्यांना आपण विचारूया कुठल्या कुठल्या भाज्या आहेत। मावशी, कोणकोणत्या भाज्या आहेत, काय सांगाल? ही कुठली भाजी आहे? ही मोहराची भाजी, ही चिचारडी आहेत, ती डोंगर मेथी आहेत, ती आळूची पानं आहेत, ती काकडी आहे, हे भोपळा आहे, हे चिबाड आहे। बघा, हे असे जे वेगवेगळे ज्या भाज्याचे प्रकार आहेत ते भाज्या या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे मला वाटतं या बाजूला पाठीमाग माठाची भाजी आहे। नागरिकांनी एकदा तरी ह्या भाज्या घ्याव्यात आणि त्या बनवण्याची पद्धत अवगत करून त्या भाज्या बनवाव्यात। या निश्चितच तुमच्या आरोग्यासाठी पोषक अशाच असणार आहे।